नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खव्याचे छान गुलाबजामुन बनवणार आहेत. अगदी सॉफ्ट आणि मध्ये पाक जाईल असे जाळीदार. यासाठी खवा घेतला आहे. खव्यातील गाठी आपण छान फोडून घेतल्या आहेत. त्यामध्ये मैदा थोडा थोडा करून टाकायचा आहे. मैदा टाकून एक जीव होईपर्यंत छान पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जेवढं छान पीठ मळू तेवढे आपले गुलाबजामुन छान आणि जाळीदार होतील. यामध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग सोडा टाकून पुन्हा याला छान मळून घ्यायचं आहे. यात आणखीन थोडासा मैदा लागणार आहे. थोडासा मैदा टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. आता ह्याला छान मळून झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आपले गोळे हे छान दाबून करायचे आहे, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाहीत आणि असे सॉफ्ट झाले पाहिजे आहेत. हे आता आपण गॅसवर मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम फास्टही ठेवायची नाही आणि स्लोही करायची नाही. फास्ट केली तर गुलाबजामुन आपले काळे दिसतात, मात्र मध्ये ते कच्चेच राहतात. पाक करण्यासाठी मी 2 वाट्या साखर घेतली आहे. 2 वाट्या साखरेला आपण 2 वाटी पाणी असे प्रमाण घ्यायचे आहे आणि याला मध्ये मध्ये थोडंसं चमच्याने ढवळत राहायचं आहे. यामध्ये 2 ते 3 विलायच्या टाकायच्या आहेत. छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळल्यानंतर असं बोटाने चेक करून पाहायचं आहे. चिकट झाला की आपला पाक हा तयार आहे. यात गुलाबजामुन सोडू 4 ते 5 तास मुरू देऊ. आपले गुलाबजामुन आता तयार आहेत. पहा किती सॉफ्ट आणि छान झाले आहेत. पाक हा मधपर्यंत गेला